Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel and today we are going to solve our English workshop. पण हे English workshop कशाचं आहे? हे English workshop आहे Journey to the West. In our last video we have studied this lesson properly and this is very interesting lesson. Journey to the West. आपण हा धडा अभ्यासला आहे. पण आतापर्यंत आपण जवळजवळ 1.3 पर्यंत सगळे व्हिडिओज केलेले आहे. अगदी तारा अँड फ्रेंडचे सगळे पार्ट असतील, गेम्स असतील किंवा इट्स अ स्मॉल वर्ल्ड असेल किंवा लिटल गर्ल्स वाईजर दॅन ओल्ड पीपल असेल, हे सगळे व्हिडिओज आपण केलेले आहे सपनाज होमस्कूलिंग या चॅनलवर. जर तुम्हाला कुठलाही व्हिडिओ दिसला नसेल किंवा मिळाला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये यांची लिंक देते. तुम्ही नक्की ती लिंक बघा आणि तुम्ही छान अभ्यास करा. तर आपण जर्नी टू द वेस्ट हा लेसन बघितला होता, पण याच्यामध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. ते क्वेश्चन आधी सॉल्व्ह करूयात आणि मग आपण वर्कशॉपकडे वळूयात. ते जे फर्स्ट पेज आहे ते वॉर्मिंग अपचं आहे आणि त्याच्यावरती कुठलाही प्रश्न नाहीये. आपण पेज टू पेज जाऊयात, कारण प्रत्येक प्रश्न मी फक्त काय केलं होतं, त्या धड्यामध्ये अनुवाद केला होता आणि याच्यामध्ये तुम्हाला मी व्यवस्थित सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे. तर सेकंड पेजवरही आपल्याला कुठलाही प्रश्न नाही, पण हां आपल्याला दिसला एक प्रश्न. व्हॉट वॉज यॉंग शॉंग्स ड्रीम? And he wanted to take Buddhist scriptures from India to his homeland in China. This was his dream. Okay, now see the page number 19 and we have these questions. Why did people think that gods and supernatural powers had helped Yuan Shang? या प्रश्नाचा अर्थ समजून घ्या की लोकांना असं का वाटत होतं की देवता आणि ज्या सुपरनॅचरल पॉवर्स आहे त्या यॉंग शॉंगला मदत करत होत्या. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? यॉंग शॉंग traveled to many parts and gathered many important manuscripts. The way back home was equally difficult, but he managed to reach China safely along with the scriptures. It was almost unbelievable. So people think that gods and supernatural powers had helped Yuan Shang. थोडक्यात अर्थ सांगते की यॉंग शॉंगनं जे इथून आपल्याकडनं ज्या पोथ्या नेल्या होत्या किंवा जी हस्तलिखित नेली होती ते सगळं नेणं इतकं अवघड होतं, कारण त्याने जो 17 वर्षांचा प्रवास केला होता तो खूप हार्ड होता, कठीण होता आणि ते सगळं करणं त्यासाठी खूप कठीण होतं. त्यामुळे लोकांना वाटत होतं की याला नक्की देवतांनी मदत केली, त्याशिवाय तो एकटा हे करणं शक्यच नाहीये. व्हॉट इज द नॉवेल अबाउट? म्हणजे हे पुस्तक कशाबद्दल आहे? द नॉवेल इज अबाउट जर्नी टू द वेस्ट, यॉन शॉंग. म्हणजे यॉंग शॉंगचा जो प्रवास आहे त्याविषयी पूर्ण ही नॉवेल आहे. आता बघा या प्रश्नाचं उत्तर जे आहे ना की व्हॉट इज द नॉवेल अबाउट, द नॉवेल इज अबाउट जर्नी टू द वेस्ट, हे फक्त नाव आहे पुस्तकाचं. पण यू कॅन ॲड मोर थिंग्स दॅट हाऊ द 3 डिसायपल्स कम विथ हिम अँड हाऊ दे हेल्प हिम, व्हॉट आर देअर सुपरनॅचरल पॉवर्स, and how the Yuan Shang traveled along with these 17 years with these hardships and his way, and all these things you can add in this answer. The next question is, can you think of other pairs of words starting with folk? म्हणजे folk या शब्दाने स्टार्ट होणारे शब्द तुमच्याकडे काही डोक्यात येतात का, लक्षात येतात का? तर folk म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं फोक सॉंग्स, लोकगीतं, फोक स्टोरीज, लोककथा, फोक टेल्स म्हणजे पण कथा येतात, फोक स्टोरीज पण आहे. अजून फोक आर्ट हा एक प्रकार आहे की जी लोक चित्रकला असते ही पारंपरिक पद्धतीने लोकांनी विकसित केलेली जी चित्रकला आहे, तर फोक आर्ट सुद्धा याच्यामध्ये येतं किंवा आणखीनही काही कलाकुसरीच्या वस्तू असतील त्या फोक आर्टमध्ये येतात. सो अशा प्रकारे फोक स्टोरीज, फोक सॉंग्स, फोक आर्ट. सो मला इतके फोकचे माहिती आहे. तुम्हाला काही नवीन ॲडिशन माहिती असेल तर माझ्यासोबत शेअर करा कमेंट बॉक्समध्ये आणि आपण कमेंट बॉक्सचा उपयोग करू ना एकमेकांसोबत शेअरिंग करण्यासाठी. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे पेज नंबर 20 वर. वाय हॅव द 3 कॅरेक्टर्स ॲग्रीड टू हेल्प यॉंग शॉंग? हे 3 जे कॅरेक्टर होते ते तिन्ही कॅरेक्टर यॉंग शॉंगला मदत करायला का तयार झाले होते? त्याचं महत्वाचं कारण काय होतं? The 3 characters agreed to help Yuan Shang because then they may return to heaven. कारण काय झालेलं तुम्हाला स्टोरी माहिती आहे की हे 3 कॅरेक्टर्सला काय झालेलं असतं, they had punishment and they thrown out to the heaven and
Just they want to return to the heaven, that's why they are ready to help Yongshong. म्हणजेच की त्यांना शिक्षा मिळाली होती, ते एका हेवनच्या बाहेर फेकले गेले होते आणि त्यांना परत हेवनमध्ये जायचं होतं, परत स्वर्गात जायचं होतं आणि म्हणून ते यॉंगशॉंगची मदत करायला तयार झाले. नेक्स्ट क्वेश्चन इज ऑन सेम पेज 20. हू वॉज द मोस्ट पॉवरफुल अमंग द 3 डिसायपल्स? आता तुम्ही छान गोष्ट ऐकली आहे आणि तुम्हाला माहिती आहे की उत्तर आहे द मोस्ट पॉवरफुल अमंग द 3 डिसायपल इज सन वुकॉंग. तर हे उत्तर तुम्हाला भेटलेलं आहे. सो आता आपण काय करूयात, ऍक्च्युअल जो वर्कशॉप आहे आपला, त्या सगळे प्रश्न आपले कव्हर झालेले आहे. तर आपण सुरू करूयात आपला इंग्लिश वर्कशॉप. The first question is list all the persons and characters mentioned in the story. Which of them are real and which are imaginary? There are 5 characters. Yongshong, real. Guiyang deity, that is imaginary. Sun Wukong means Monkey King. Zhu Baji or Pixie. Sha Wujing or Sand Priest. These all characters are imaginary. The only one is Yongshong. This character is real. Okay, we'll move towards the next question. Now the next question is very much interesting. So say whether the following sentences are right or wrong. जर तुम्ही माझा पहिला व्हिडिओ पाहिला असेल या लेसनचा, तर मला खात्री आहे की तुम्हाला माझ्या मदतीचीही गरज नाही, तुम्ही स्वतःच हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. सो यू मस्ट वॉच माय first video regarding this lesson. The novel Journey to the West is about journey to western countries like England and America. What is the answer? And the answer is wrong. Karan, the novel Journey to the West is about the journey to the western countries like England or America. No, this novel is Journey to the West means journey to China to India. कारण आपण बघितलेलं आहे की फक्त जर्नी याचा अर्थ फक्त वेस्टर्न कंट्रीज नाहीये, तर प्रत्येक देशाच्या वेस्टला, ते पृथ्वी गोल असल्यामुळे सगळे देश काय येतात, वेस्टला येतात, राईट. सो एव्हरी व्हेनेवर दे सेड दॅट वेस्ट कंट्रीज, वेस्टर्न कंट्रीज, वेस्टर्न कंट्रीज, तो वेस्ट या अर्थाने तो वापरला जातो. तुम्ही उत्तर असं लिहू शकता, वेस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म फॉर कंट्रीज. टू आर ईस्ट वी आर द वेस्ट. येते लक्षात? सो या अर्थाने तुम्ही उत्तर लिहू शकता. The next is, in the days of Yongshong, traveling from China to India was not an easy task. That is totally right. कारण China to India travel करणं it's not a joke. So हे उत्तर एकदम बरोबर आहे. And third is, Yongshong traveled to many parts of India. तर उत्तर आहे right, because for gathering important manuscripts he traveled to many parts of India. Now the next is, Yongshong way back home was relatively easy. This is a wrong, because that was also a hardest part for him to go back to his home. म्हणजे यॉंगशॉंगला परत घरी जाणं सुद्धा तितकंच अवघड होतं जितकं येणं होतं. Gods and supernatural powers had helped Yongshong in his quest. तर wrong, these all are folk tales. कारण देवानं मदत केली किंवा सुपरनॅचरल पॉवर्सनी मदत केली, हे सगळं नंतर रचलेल्या कथा आहे. सो हे सगळं काय आहे, या फोक टेल्स आहेत, हे रिअल नाहीये. द 3 डिसायपल्स ऑफ यॉंगशॉंग वेअर 3 सेंट्स ॲज पर स्टोरीज. हे लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल की सगळं खोटं आहे, तर मग खरं काय? The 3 disciples of Yongshong were 3 saints म्हणजे संत. As per this story, these 3 are not sent. हे 3 संत नव्हते. ठीक आहे. So answer is wrong. These 3 characters are not saints. Last one is, the 3 disciples have supernatural powers. As per story, this is right. These 3 disciples have supernatural powers. Now the third question, write any 5 features of Sun Wukong character that you like best. आता या सन वुकॉंग यांच्यामध्ये अफलातून कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की आपण म्हणू बापरे, इतकं कसं काय जमतं यांना. तर मी यातल्या अगदी 5 लिहिलेल्या आहेत, पण तुम्हाला कोणकोणते आवडतात तर तुम्ही लिहू शकता. मी पण अशी डायग्राम काढली आहे सन वुकॉंग.
can walk through fire, transform himself 72 different ways. Third, he can grow as big as pillar. He can tiny as a needle and trickstar. म्हणजे असे मी 5 तिथे लिहिलेले आहेत. तुम्ही पण याच्यापेक्षा वेगळे तिथे लिहू शकता कारण त्यांचे बरेच असे कॅरेक्टर आहेत की जे तुम्हाला आवडू शकतात. ओके, नाउ द फोर्थ क्वेश्चन इज रीड. As big as a pillar, as tiny as a needle. Now write more such phrases using your imagination. That is totally up to you that what you want to write in this fill in the blank. Right? Okay, so let's start to write this phrases. As big as a what? Mountain. As tiny as a sand. As hard as a stone, as soft as a cotton, as sweet as a honey, as sharp as a knife. So you can write these things. See, I have written all these things here. As big as a mountain, as tiny as a sand, as hard as a stone, as soft as a cotton, as sweet as a honey, as sharp as a knife. Now the fifth question is, you know that many times a letter, a group or letter is added before or after. माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही हा जो क्वेश्चन 5 आहे तो प्लीज लक्ष देऊन ऐका कारण प्रिफिक्स आणि सफिक्स हे समजणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे तुमचं आणखीन भाषा चांगली होऊ शकते, इंग्लिश भाषा. सो प्लीज लक्ष द्या आणि लक्ष देऊन ऐका. क्वेश्चन 5. You know that many times a letter or a group of letters is added before or after a word to make a new word. म्हणजे एखाद्या शब्दाला जर आपण आधी एखादा शब्द लावतो नंतर एखादा शब्द लावतो तर एक नवीन शब्द तयार होतो. A letter, a group of letter that is added before word called prefix. Before word म्हणजे आधी लावलेल्या शब्दाला before म्हणतात. उदाहरणार्थ साइड हा शब्द आहे SIDE. तुम्ही इन हा शब्द त्याला पुढे लावला काय होतं इनसाइड. इनसाइड द हवेली अँड साइड, प्लीज टेक अ साइड आणि इनसाइड हे दोन्ही शब्दांचे अर्थ वेगळे आहे. च्या आत आणि साइड म्हणजे बाजूला हो. सो अशा प्रकारे प्रिफिक्स लावतात. अ लेटर ग्रुप ऑफ लेटर दॅट इज ॲडेड आफ्टर अ वर्ड इज कॉल्ड सफिक्स. एकच लक्षात ठेवा, पुढचा शब्द म्हणजे प्रिफिक्स, पुढचा प्रिफिक्स आणि मागचा सफिक्स. हे लक्षात ठेवले ना तर तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही. द वर्ड टू विच अ प्रिफिक्स ऑर सफिक्स इज ॲडेड कॉल्ड रूट. जर म्हणजे जो शब्दाला प्रिफिक्स किंवा सफिक्स लागतो त्याला रूट म्हणजे मूळ शब्द असं म्हणतात. लेट लुक ॲट द सेम एक्झाम्पल. रूट्स, प्रिफिक्स अँड सफिक्स. ओके, लेट्स सी सम एक्झाम्पल ऑफ प्रिफिक्स अँड सफिक्स. राईट? री means again, and example is rewrite. The write, this word is root word. Un means meaning not. Unkind म्हणजे हा दयाळू नाहीये. प्री चा अर्थ बिफोर. एक्झाम्पल आहे प्रीमेट. डिस हा प्रिफिक्स, हे सगळे प्रिफिक्स आहे आधी शब्दाच्या आधी जोडणारे शब्द. डिस चा अर्थ नॉट किंवा अपोजिट ऑफ. डिसऑनेस्ट. इम नॉट किंवा अपोजिट ऑफ impolite. नॉन मिस नॉट रॉंग बॅड. नॉनसेन्स और मिसबिहेव. आता इथे आपण सफिक्स बघूयात. सफिक्स म्हणजे शब्दाच्या शेवटी, हे रूट जो वर्ड आहे त्याच्या शेवटी. एज अ रिझल्ट, एजचा अर्थ आहे अ रिझल्ट. आणि रेकेज. एन्स अन ऍक्शन. इम्पॉर्टन्स. फुल म्हणजे फुल ऑफ. ब्युटिफुल. अँड अ पर्सन. असिस्टंट. हे झाले सफिक्स. आता ही सगळं तुमच्या माहिती करता आहे की तुम्हाला लक्षात यावं की सफिक्स म्हणजे काय आणि प्रिफिक्स म्हणजे काय. सो तुमच्या आता लक्षात आलं असेल की जो मूळ शब्द असतो त्याला जर आधी शब्द लावला तर तो प्रिफिक्स आणि नंतर शब्द लावला तर तो काय होतो सफिक्स. आणि प्रिफिक्स आणि सफिक्स मुळे एक नवीन शब्द तयार होतो. ओके, आता आपण इथे क्वेश्चन नंबर 6 बघू. गेस द मीनिंग ऑफ अनफॅमिलियर. अनबिलिव्हेबल. अनफॅमिलियर म्हणजे अनोळखी. अनबिलिव्हेबल म्हणजे ज्याच्यावर विश्वासच टाकू शकत नाही. नाव राईट द अपोजिट्स ऑफ द फॉलोइंग. म्हणजे आपल्याला काय करायचं आता, त्याचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे. अनसेफ. सेफ.
unimportant, important, uninteresting, interesting, unknown, known, unkind, kind, unintelligent, intelligent. आता अनसेफ म्हणजे काय? असुरक्षित. नंतर अनइम्पॉर्टंट म्हणजे इतकं काही महत्वाचं नाहीये. अनइंटरेस्टिंग म्हणजे काही मला असं त्याच्यात काही खास वाटत नाहीये. अननोन म्हणजे माहिती नसलेला. अनकाइंड म्हणजे दयाळू नसलेला. अनइंटेलिजंट म्हणजे हुशार नसलेला. त्या सगळ्यांच्या पुढे काय लागलेलं आहे? काय लागलंय सांगा मला. ह्याच्या सगळ्यांच्या पुढे काय लागलंय? क्वेश्चन नंबर 6 मध्ये सगळ्यांच्या पुढे काय लागलंय? प्रिफिक्स. एकदम बरोबर. हे बघा, याची उत्तर मी असं लिहिलेली आहेत. अनसेफ अपोजिट सेफ, अनइम्पॉर्टंट अपोजिट इम्पॉर्टंट, अनइंटरेस्टिंग अपोजिट इंटरेस्टिंग, अननोन अपोजिट अननोन, unkind opposite kind, unintelligent opposite intelligent. Okay, now students, my dear students, this is also very important to learn language study. language study पासून पळायचं नाही, स्किप करायचं नाही, लक्ष देऊन ऐकायचं. मला माहिती आहे तुम्ही म्हणत असाल टीचर, पण लक्ष देऊन ऐका आणि समजून घ्या. Common nouns, you know that some things, animals, etc. that is some common nouns can be counted. म्हणजे काही नाउन्स असतात कॉमन नाउन जे आपण मोजू शकतो. दे आर काउंटेबल नाउन्स. जे मोजता येतं ते काउंटेबल, जे मोजता येत नाही ते अनकाउंटेबल. इतकं सोपं आहे लक्षात ठेवायला. सम कॉमन नाउन स्टँड फॉर समथिंग दॅट कॅनॉट बी काउंटेड. तुम्हाला जर म्हटलं अरे पाण्याचे किती थेंबे रे एका ग्लासमध्ये, मोजा रे पोरांनो. तुम्ही म्हणाल काय बोलताय टीचर, असं कसं मोजता येईल का? तर तुम्ही त्यासाठी आपल्याला काही एककं असतात, युनिट्स असतात, ज्या युनिटच्या सहाय्याने तुम्ही मोजू शकता. थेंब मोजायला गेलं तर नाही मोजता येणार. हा, पण मी म्हटलं चला ना आपण जरा मस्त कॅडबरी खाऊयात, आईस्क्रीम खाऊयात. किती जण आहे? आपण 4 जण 5 जण, आपण काउंट करूयात. सो ते काउंट करता येतं ते काउंटेबल, जे काउंट करता येत नाही ते अनकाउंटेबल. इतकं सोपं आहे लक्षात ठेवायला. दे आर अनकाउंटेबल नाउन्स. काउंटेबल नाउन्स हॅव 2 फॉर्म्स. आणि काउंटेबल मध्ये पण 2 प्रकार आहे बरं का. Singular and plural. Let's look at some examples. Common nouns, countable nouns, singular, plural. आता सिंग्युलर मध्ये काय काय येतं बघा. काय काय मोजता येतं? वर्ड, शब्द मोजता येतात. कंट्री, देश मोजता येतात. माइल, अंतर मोजता येतं. डेझर्ट, वाळवंट मोजता येतात. माउंटेन मोजता येतात. रोड मोजता येतं. स्टोरी मोजता येतात. प्लुरल, वर्डचं वर्ड्स, कंट्रीचं कंट्रीज, माइलचं माइल्स. Desert, deserts, mountain, mountains, road, roads, stories, stories. हे झालं त्याचे प्लुरल. ओके, आता आपण अनकाउंटेबल नाउन्स काय काय येतात बघा. हेअर, स्काय, फायर, वॉटर, फन, एक्सेट्रा. हे आपण मोजू शकत नाही म्हणून ते अनकाउंटेबल मध्ये येतात. नोट द एक्सप्रेशन म्हणजे काय? हेअर स्ट्रँड्स. हेअर स्ट्रँड्स म्हणजे काय? आपले केस असतात ना, हेअर स्ट्रँड्स, एक 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 धागा. 2 glasses of water. A bit of fun. 2 glasses of water म्हणजे पाणी किती थेंबाही नाही मोजतात, पण आपण म्हणू शकतो ना, प्लीज गिव्ह मी 3 glasses of water. प्लीज गिव्ह मी 4 glasses of water. कॅन यू गिव्ह मी 1 glass of water. हे तुम्ही बोलू शकता. A bit of fun. कॅन यू प्लीज वी हॅव अ बिट ऑफ फन. म्हणजे आपण थोडंसं मज्जा करूया का? किंवा वी डू नॉट सी हेअर्स, वॉटर्स, फन्स, एक्सेट्रा. म्हणजे आपण याचे प्लुरल्स नाही करत. जसं की हेअर, आय हॅव अ लॉंग हेअर, बट वी कॅनॉट सी हेअर्स. जर कोणी हेअर्स म्हटलं ना तर हे चुकीचं आहे. वॉटर्स म्हटलं तर ते अगदी चुकीचं आहे. आणि फन्स म्हटलं तेही चुकीचं आहे. तर आनंद मोजता येत नाही, पाणी मोजता येत नाही, केसही मोजता येत नाही. सो बेसिकली ह्या गोष्टी मोजता येत नाही तर बोलायचं, पण मग त्याला उगाच प्लुरल करायचं नाही. ठीक आहे. आता आपण आपल्याला एक टास्क दिलाय, तो म्हणजे फाइंड 5 काउंटेबल नाउन्स फ्रॉम द पॅसेज अँड राईट देअर सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्म्स. So your answer is mile, miles, mountain, mountains, dream, dreams, manuscript, manuscripts, novel, novels, demon, demons, choice, choices. So मी हे लिहिलेले आहेत 6 ते 7 प्लुरल्स. तुम्ही पण या पॅसेज मधनं जर जितके प्लुरल्स काढू शकता तुम्ही काढू शकता आरामात. नवीन काही असेल तर मला कमेंट मध्ये शेअर करा, चालेल. And the last question is, list the units that we use to measure the following. म्हणजे आपल्याला एकक असतात किंवा युनिट्स असतात की जे मोजून आपण काय करतो, वॉटर, मिल्क, डिस्टन्स आणि वेट हे मोजण्यासाठी वापरतो. तर ते कोणती कोणती युनिट्स आहेत? इथे बघा, वॉटर इन लिटर, मिल्क इन लिटर, डिस्टन्स इन किलोमीटर, वेट इन किलोग्राम. ठीक आहे. तर हे सगळे झाले युनिट्स मोजण्याचे.
तर अशा प्रकारे आपण जर्नी टू द वेस्ट हा लेसन शिकलेलो आहोत आणि मला खात्री आहे की तुम्हाला हा वर्कशॉप आवडला असेल, अगदी छान समजलाही असेल. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आलाच समजा वर्कशॉपमध्ये किंवा लेसनमध्ये तर मला विचारा प्रश्न, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आरामात विचारू शकता. सो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कारण तुमचा एक लाईक, एक क्लिक मला खूप प्रोत्साहन देतो नवीन व्हिडिओ करण्यासाठी. तुमचा एक कमेंट आणखीन उत्साह देतो छान छान व्हिडिओ करायला. सो तुम्हाला जर कमेंट करायला इच्छा होत असेल तर कधीच दाबू नका, नक्की कमेंट करा आणि लाईकचं बटन प्रेस करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.